Hello everyone, this one is lecture number 14 from alcohols, phenols and ethers. In this lecture, we are going to study reactions of phenol. Okay, now see, if we compare the reactivity of phenol and benzene, so among these two compounds, now see, this one is the benzene, okay, and this one is the phenol. सो पहा बेन्झिन पासून फिनॉल कसं फॉर्म करतोय आपण तर बेन्झिन रिंगला जर ओएच ग्रुप अटॅच झाला तर इथं या कंपाऊंडला आपण काय मेन्शन करतोय पहा इट इज अ फिनॉल ओके अँड दिस वन इज बेन्झिन सो ॲज बेन्झिन इज अ प्युअर एरोमॅटिक कंपाऊंड इट इज मोर स्टेबल मीन्स इट इज अ लेस रिॲक्टिव्ह बेन्झिन कसं असतो पहा मोर स्टेबल आहे म्हणजेच कसं आहे बेन्झिन लेस रिॲक्टिव्ह आहे okay, and in case of phenol due to presence of OH group, this OH group is a activating group. हा OH group कसा आहे पहा, it is a activating group. आता activating group म्हणजे एक्झॅक्टली काय, activating group means it ऍक्टिवेट द रिंग. हा काय करतो, रिंगला ऍक्टिवेट करतो. रिंगला ऍक्टिवेट करतो म्हणजे काय करतो, रिंगची रिऍक्टिव्हिटी काय करतो, इन्क्रीज करतो. सो ड्यू टू दिस OH ग्रुप ऍक्टिव्हिटी और रिॲक्टिव्हिटी ऑफ दिस रिंग, ही जी रिंग आहे या रिंगची रिॲक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. कोणामुळं, ड्यू टू OH ग्रुप. सो OH ग्रुप इज अ ऍक्टिव्हेटिंग ग्रुप ॲज वेल ॲज इट इज अ ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे म्हणजे काय, तर या रिंगला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होत असताना हे सबस्टिट्यूशन ऑर्थो पोझिशनला आणि तो काय करतो, पॅरा पोझिशनला घडवून आणतो. सो इन केस ऑफ फिनॉल OH group, it is a activating group. Okay, phenol undergo electrophilic substitution reaction at which position, at ortho position and at para position. So पहा इथं मेन्शन केलेलं आहे. So phenol undergo which reaction, it undergo electrophilic substitution reaction more radially means easily. Okay, while the OH group which is present in the phenol, it is a ring activating group. हा कसा आहे, त्या रिंगला काय करतोय, ऍक्टिव्हेट करतोय म्हणजे त्या रिंगची रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतोय अँड इट इज अ ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत असताना सबस्टिट्यूशन कोणत्या पोझिशनला होणार आहे पहा, ऍट ऑर्थो पोझिशन अँड ऍट पॅरा पोझिशन. आता पहा रिॲक्शन्स कशा प्रकारे होत आहेत. फर्स्ट रिॲक्शन, हॅलोजनेशन ऑफ फिनॉल. ओके, सो फिनॉल इट ऑन रिॲक्शन विथ ब्रोमिन इन ॲक्वियस मीडियम और इन ॲक्वियस सोल्युशन. कोणता प्रोडक्ट फॉर्म झाला पहा, 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. आता इथं मी रिॲक्शन एक्सप्लेन करतो पहा. येस, दिस वन इज द फिनॉल. ओके, फिनॉल इट ऑन रिॲक्शन विथ ब्रोमिन. पहा इथं वॉटर हे सॉल्वंट आहे, मीडियम कोणता आहे, वॉटर. ओके, आता मी थोडस ही रिॲक्शन आणखी स्प्लिट करतो पहा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावा यासाठी मी आणखी स्प्लिट करतो. ऍक्च्युली आता सबस्टिट्यूशन ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होणार आहे हे तर तुम्हाला समजलेलं आहे ऑलरेडी, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. मी काय करतो पहा, ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन स्प्लिट करतो प्लस ब्रोमिन Br सिंगल बॉन्ड Br, हा जो Br2 मॉलिक्युल होता तो मी काय केला, स्प्लिट केला. आता पहा इथं हायड्रोजन फ्रॉम द फिनॉल and bromine atom from the bromine molecule, they combines together to form the side product. पहा कोणता साइड प्रोडक्ट मिळेल इथं, yes, which one is the side product, HBr is the side product, that is a hydrobromic acid, it is a side product. आता इथं हा जो इलेक्ट्रोफाइल आहे ब्रोमोनियम आयन, हा काय करतो पहा, इथं अटॅक करतो, बरोबर, इट अटॅक्स हियर. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल पहा, येस, इथं या केसमध्ये पहा वी हॅव अ प्रोडक्ट. ऑर्थो पोझिशनला तुम्हाला काय मिळाला पहा, ऑर्थो पोझिशनला तुम्हाला इथं ब्रोमिन मिळाला. इन द सेम वे सबस्टिट्यूशन कोणत्या कोणत्या पोझिशनला होईल पहा, पॅरा पोझिशन ऑल्सो, बरोबर. मग इथं मी ब्रोमिन, देन अगेन ऑर्थो पोझिशन ऑल्सो, म्हणजे मी इथं काय करतो पहा, ब्रोमिनचे 3 मोल्स घेतो. मग सबस्टिट्यूशन तुम्हाला इथं पॅरा पोझिशनला पण झालेलं पाहायला मिळेल ॲज वेल ॲज इथं तुम्हाला ऑर्थो पोझिशनला पण झालेलं पाहायला मिळेल, बरोबर. स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे पहा, स्टार्टिंग कंपाऊंड आहे फिनॉल.
मग आता इथं आपण रिॲक्शन कशी एक्सप्लेन करतोय पहा. फिनॉल इट ऑन ट्रीटिंग विथ ब्रोमीन वॉटर और इट ऑन ट्रीटिंग विथ ब्रोमीन इन ॲक्वियस सोल्युशन. इथं पहा, इम्पॉर्टंट पहा, इथं सॉल्व्हंट कोणतं आहे हे इम्पॉर्टंट आहे. वॉटर इज द सॉल्व्हंट. वॉटर इज द पोलार सॉल्व्हंट. वॉटर हे पोलार सॉल्व्हंट आहे. पहा, पोलॅरिटी हाय असते वॉटरची. वॉटर इझिली आयनायझेस इंटू H प्लस अँड OH मायनस आयन. ओके. मग आता इथं या केसमध्ये पहा तुम्हाला कोणता प्रोडक्ट मिळाला. आपण इथं नंबरिंग प्रोव्हाइड करूया. 1 2 3 4 5 अँड 6. पहा तुम्हाला काय मिळालं. पहा, ब्रोमीन कोणत्या कोणत्या कार्बनला अटॅच झालाय पहा. सेकंड, फोर्थ अँड सिक्स्थ. सो 2 4 6 ट्रायब्रोमोफिनॉल. इट इज अ 2 4 6 ट्रायब्रोमोफिनॉल. सो पहा कोणता प्रोडक्ट मिळाला. 2 4 6 ट्रायब्रोमोफिनॉल. So phenol it on treating with bromine water or phenol it on treating with bromine in aqueous solution, it form 2,4,6 tribromophenol. आता या रिएक्शन मध्ये पहा तुम्हाला फोकस कशावरती करायचं आहे. सॉल्व्हंट वरती फोकस करायचं आहे. विच वन इज द सॉल्व्हंट. वॉटर इज द सॉल्व्हंट अँड वॉटर इज अ पोलार सॉल्व्हंट. वॉटर इज द पोलार सॉल्व्हंट. वॉटर हे पोलार सॉल्व्हंट आहे. पहा येते लक्षामध्ये. आणि या केसमध्ये इथं जेव्हा फक्त ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूशन झालं होतं तेव्हा एकच HBr मिळाला होता. आता पहा सेकंड, फोर्थ आणि सिक्स पोझिशनला जेव्हा सबस्टिट्यूशन होईल तेव्हा तुम्हाला किती मिळतील HBr चे मॉलिक्युल्स. 3 मॉलिक्युल्स मिळतील. ओके. सो दिस वन इज द हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. आता पहा सेम रिॲक्शन होते क्लोरीन बरोबर. सो क्लोरीन रिॲक्ट्स इन द सेम वे. इन द सेम वे. ओके. नाव आता इथं आपण काय करूया पहा. सॉल्व्हंट चेंज करूया. इथं हे जे वॉटर हे सॉल्व्हंट आहे हे पोलार सॉल्व्हंट आहे. याच्याऐवजी जर समजा मी नॉन पोलार सॉल्व्हंट यूज केलं पहा. नॉन पोलार सॉल्व्हंट कोणते पहा. सच ॲज क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन डायसल्फाइड. मग या केसमध्ये तुम्हाला रिॲक्शन इथं कशा प्रकारे मिळेल पहा. येस. सो फिनॉल. नाउ सी दिस वन इज द स्टार्टिंग कंपाऊंड. फिनॉल इट ऑन ट्रीटिंग विथ ब्रोमीन. ओके. इट ऑन ट्रीटिंग विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट कोणतं यूज करतोय पहा मी. कार्बन डायसल्फाइड. आता पहा हे जे कार्बन डायसल्फाइड आहे हे सॉल्व्हंट कसं आहे. दिस सॉल्व्हंट इज अ नॉन पोलार सॉल्व्हंट. एम आय राईट. इट इज अ नॉन पोलार सॉल्व्हंट. आता हे पहा तुमचा कन्सेप्ट क्लिअर व्हावा म्हणून मी इथं हे मेन्शन करतोय. तुम्ही असं एक्झाम मध्ये मेन्शन करण्याची आवश्यकता नाहीये. ओके. सो फिनॉल इट इज अ इट ऑन रिॲक्शन विथ कार्बन डायसल्फाइड विच इज अ नॉन पोलार सॉल्व्हंट. इथं मात्र पहा तुम्हाला काय पाहायला मिळेल. कोणते प्रोडक्ट्स फॉर्म झालेले पाहायला मिळतील. आता पहा फिनॉल मध्ये हा जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप कसा आहे. ओपी डायरेक्टिंग. ओपी डायरेक्टिंग म्हणजे काय. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. म्हणजे पहा सबस्टिट्यूशन एक वेळेला ऑर्थो पोझिशनला होईल आणि त्यानंतर पॅरा पोझिशनला होईल. बरोबर का पहा. सो आपण काय करूया. फर्स्ट आपण सबस्टिट्यूशन फॉर्म करूया ऑर्थो पोझिशनला. मग पहा या केसमध्ये तुम्हाला कोणता प्रोडक्ट मिळेल पहा. सो दिस वन इज द फिनॉल. ओके. आणि ऑर्थो पोझिशनला ब्रोमिनेशन झाल्यानंतर पहा इथे मिळेल तुम्हाला ब्रोमीन. प्लस पहा सेकंड प्रोडक्ट कोणता मिळेल. सेकंड प्रोडक्ट मध्ये इथं पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूशन झालेलं पाहायला मिळेल. सो दिस वन इज द फिनॉल. ओके. आणि पहा इथं पॅरा पोझिशनला तुम्हाला इथं ब्रोमीन मिळाला. प्लस साईड प्रोडक्ट पहा कोणता आहे. हे पहा सेम मेकॅनिझम आपण जसं लास्ट टाइम पाहिलं ना तेच मेकॅनिझम. कसं असणार आहे मेकॅनिझम. हे पहा दिस वन इज फिनॉल. मी ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन स्प्लिट करतो. बरोबर आहे की नाही. प्लस Br सिंगल बॉन्ड Br. येस. पहा बरं कोणता साईड प्रोडक्ट मिळेल. येस. HBr इज द साईड प्रोडक्ट. पहा हा साईड प्रोडक्ट मिळाला. सो HBr इज द साईड प्रोडक्ट. आता इथं जे 2 डिफरंट प्रोडक्ट्स फॉर्म झाले पहा कोणते कोणते मिळाले. इथं मिळेल पहा तुम्हाला हा 1 2 आहे. म्हणजे काय मिळाला पहा हा ऑर्थो ब्रोमोफिनॉल. बरोबर. आणि इथं हे 1 2 3 अँड 4 1 4 आहे. म्हणजे काय मिळेल पहा. इट इज अ पॅरा ब्रोमोफिनॉल. एम आय राईट. बरोबर का पहा. आता जेव्हा मोर दॅन 1 प्रोडक्ट्स मिळतात तेव्हा या 2 प्रोडक्ट पैकी कोणता तरी एक प्रोडक्ट कसा असतो मोर स्टेबल. मोर स्टेबल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मेजर.
आणि दुसरा कसा असतो लेस स्टेबल, त्याला आपण काय म्हणतो मायनर. पहा जनरली कसं असतं पहा, जेव्हा ऑर्थो आणि पॅरा असे टू डिफरंट प्रोडक्ट मिळतात त्यामध्ये काय होतं पहा, इन केस ऑफ ऑर्थो, नाउ सी व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ ऑर्थो, OH group and this bromine, they are present on the adjacent carbon, they are present on the neighboring carbon and hence crowding takes place. आणि म्हणून इथं काय होते, क्राउडिंग होते. Due to this crowding, this molecule becomes less stable and as it is a less stable, it is a minor. हा कसा असणार आहे, minor. So orthobromophenol, it is a minor. Okay, and parabromophenol, इथं पहा, in case of parabromophenol, OH group and bromine, they are far away from each other, एकमेकापासून खूप दूर आहेत. therefore crowding does not takes place, इथं क्राउडिंग होणार नाहीये. and therefore molecules are more stable, आणि more stable आहेत म्हणजेच कशा आहेत, मेजर असणार आहेत, मेजर. बरोबर. आता ही जी रिॲक्शन आहे ही काय करायची पहा, तुम्हाला विदिन वन सेंटेन्स, ऍटलिस्ट विदिन वन सेंटेन्स तुम्हाला काय करायचे, रिॲक्शन एक्सप्लेन करायचे. मग तुम्ही रिॲक्शन कशी एक्सप्लेन करणार पहा. येस, पहा रिॲक्शन आपण कशा प्रकारे एक्सप्लेन करतोय. सो पहा, फिनॉल ऑन ट्रीटिंग विथ or phenol on reaction with, on treating with bromine in presence of non-polar solvents such as carbon disulfide or chloroform or CCl4, etc. it undergo bromination to form, it forms orthobromophenol into bracket minor and parabromophenol into bracket major. बरोबर का पहा. सो दिस वन इज द ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. पहा पुन्हा एक वेळा पहा, इथं तुम्हाला टू डिफरंट मेथडमध्ये रिॲक्शन मिळते आणि मग हे कशामुळे पॉसिबल आहे, हे असं का होतंय, आपण सॉल्व्हंट चेंज करतोय. बरोबर आहे की नाही. पहा फर्स्ट रिॲक्शन मध्ये जेव्हा पोलार सॉल्व्हंट होतं वॉटर, तेव्हा तुम्हाला काय मिळालं, 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल मिळाला. आणि जेव्हा नॉन पोलार सॉल्व्हंट आहे तेव्हा तुम्हाला काय मिळतोय, ऑर्थोब्रोमोफिनॉल अँड पॅराब्रोमोफिनॉल. Okay, so this one is the halogenation reaction, that is a bromination reaction. After bromination, next reaction is a nitration reaction. Now see, nitration पहा नावातच आहे, नायट्रेशन म्हणजे रिएजंट कोणता असणार आहे, नायट्रिक ऍसिड, दॅट इज अ HNO3 हा रिएजंट असणार आहे, नायट्रेशन ऑफ फिनॉल. ओके, सो फिनॉल रिएक्ट्स विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड ॲट लो टेम्परेचर टू गिव्ह मिक्सचर ऑफ ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल. आता पहा आपण ही रिॲक्शन पाहूया. पहा रिॲक्शन कशा प्रकारची आहे. सो दिस वन इज द फिनॉल. ओके, सो दिस फिनॉल इट ऑन रिॲक्शन विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड. आता पहा नायट्रिक ऍसिड मी स्प्लिट करतो, HONO2, इट इज अ डायल्यूट नायट्रिक ऍसिड. ओके, ॲट लो टेम्परेचर, टेम्परेचर कसं आहे पहा, ॲट लो टेम्परेचर. ओके, आता पहा मी थोडस स्प्लिट करतो, हे तुम्हाला कन्सेप्ट तुमचा क्लिअर व्हावा यासाठी. येस, and here is a reagent, that is a nitric acid. Okay, no, yes. So पहा कोणता साइड प्रोडक्ट मिळेल, H+OH. yes, which one is the side product, H+OH, that is the water is the side product. बरोबर आहे का. पहा इथे तुम्हाला साइड प्रोडक्ट मिळाला वॉटर.
बरोबर. आता इथं हा जो इलेक्ट्रोफाईल आहे पहा, नायट्रोनियम आयन इज द इलेक्ट्रोफाईल. हा इलेक्ट्रोफाईल काय करेल, इथं ऑर्थो पोझिशनला अटॅक करेल. म्हणजे तुम्हाला इथं पहा, या केसमध्ये येस, मी इथं मुद्दा म्हणून OH स्प्लिट करतो पहा, आणि हा नायट्रो, ओके, हा प्लस आणि हा मायनस. ओके, पहा आता मी नायट्रो ग्रुप मुद्दा म्हणून इथं स्प्लिट केला पहा. इथं तुम्हाला हा कोणता कंपाऊंड मिळाला, जस्ट वेट, 1 2. ओके, सो तुम्हाला मिळाला हा ऑर्थो नायट्रोफिनॉल. ऑर्थो नायट्रोफिनॉल, दिस वन इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. ओके, आता सेकंड पॉसिबिलिटी कोणती मिळेल पहा, सेम सबस्टिट्यूशन होईल पॅरा पोझिशनला. कारण पहा इथं इन केस ऑफ फिनॉल OH ग्रुप इज OP डायरेक्टिंग, सो सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ऍट ऑर्थो अँड ऍट पॅरा. बरोबर. मग आता इथं पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूशन झाल्यानंतर पहा तुम्हाला प्रोडक्ट कसा मिळेल. सो दिस वन इज द फिनॉल. ओके, हा फिनॉल आहे पहा. आणि आता इथं पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आला पहा. इथं मी स्प्लिट करत नाही कारण आवश्यकता नाहीये. ओके, सो पहा इथं 1 2 3 and 4 इथं काय मिळालं पहा तुम्हाला, दिस वन इज अ पॅरा नायट्रोफिनॉल. ओके, सो वेन फिनॉल इट ऑन ट्रीटिंग विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड, पहा याच्यावरती फोकस करा. इट इज अ डायल्यूट नायट्रिक ऍसिड अँड लो टेम्परेचर. पहा मी याच्यावरती का फोकस करतोय, कारण नेक्स्ट रिएक्शन मध्ये आपण यूज करणार आहे कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड, आणि आपण टेम्परेचर पण चेंज करणार आहे. ओके, सो फिनॉल इट ऑन रिएक्शन विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड ऍट लो टेम्परेचर इट अंडरगो नायट्रेशन रिएक्शन. आता पहा या रिएक्शनला आपण नायट्रेशन रिएक्शन असं का म्हणतो. why this reaction is called as a nitration reaction, because नायट्रो ग्रुप इज इंट्रोड्युस्ड इनटू द रिंग. बरोबर आहे की नाही. हा जो नायट्रो ग्रुप आहे हा काय होतोय, रिंग मध्ये ऍड होतोय, रिंग मध्ये इंट्रोड्यूस होतोय. And therefore this reaction is called as a nitration. So phenol on treating with dilute nitric acid at low temperature, it undergo nitration to form orthonitrophenol and paranitrophenol. आता पहा जेव्हा मोर दॅन वन प्रोडक्ट फॉर्म होतात तेव्हा या दोन पैकी कोणता तरी एक प्रोडक्ट मेजर असतो, दुसरा मायनर असतो. आणि आपण जनरली काय म्हणतो, जनरली पॅरा इज मेजर अँड ऑर्थो इज मायनर जनरली. बट इन दिस केस पहा, खूप महत्वाचं सांगतोय मी, बट इन दिस केस इथं काय होतं पहा, इन केस ऑफ ऑर्थोनायट्रोफिनॉल देर इज अ हायड्रोजन बॉन्डिंग. पहा इथं हायड्रोजन बॉन्डिंग आहे. येस, इन केस ऑफ ऑर्थोनायट्रोफिनॉल देर इज अ हायड्रोजन बॉन्डिंग. बरोबर आहे की नाही. आणि कसलं हायड्रोजन बॉन्डिंग आहे पहा, इंट्रामॉलिक्युलर. इंट्रामॉलिक्युलर hydrogen bonding, and due to this intramolecular hydrogen bonding orthonitrophenol it is a major, it is a more stable. Okay, while paranitrophenol is minor in this case. ओके, केवळ या रिएक्शन मध्ये अशा प्रकारे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. अदरवाईज जनरली काय असतं, पॅरामेजर असतो, पॅरामेजर. बट इन केस ऑफ नायट्रेशन ऑफ फिनॉल ऑर्थो इज मेजर अँड रिझन इज, पहा रिझन काय आहे, देर इज अ प्रेझेन्स ऑफ इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. पहा मग हे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पहा इथं आहे. दिस वन इज द इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कन्सेप्ट क्लिअर होतोय का पहा. सो दिस वन इज द नायट्रेशन ऑफ फिनॉल. ओके, सो इथं पहा कोणता मेजर असणार आहे, ऑर्थो मेजर असणार आहे. आता इथं आपण नायट्रिक ऍसिड कोणता यूज केला, डायल्यूट यूज केला, डायल्यूट. एम आय राईट, बरोबर का पहा, डायल्यूट नायट्रिक ऍसिड अँड ऍट लो टेम्परेचर. आता आपण काय करूया, कॉन्सन्ट्रेटेड यूज करूया. आता पहा कॉन्सन्ट्रेट यूज केल्यानंतर कसं चेंज होतंय पहा. हे पहा, फिनॉल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. ओके, आता पहा इथं टेम्परेचर नॉर्मल आहे. ओके, पहा इथं तुम्हाला मिळेल 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. सो इथं पहा रिॲक्शन कशी होते. सो फिनॉल फिनॉल इट रिॲक्ट्स विथ
कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड दॅट इज HONO2. ओके, हा नायट्रिक ऍसिड कसा आहे आता इथं कॉन्सन्ट्रेटेड. ओके, आता इथं पहा या केसमध्ये इथं ऍक्च्युली आपण यूज करतो इथं नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर याचा अर्थ काय पहा इथे मी मेन्शन करतो पहा HNO3 आणि H2SO4 चे मिक्सचर, या मिक्सचरला आपण म्हणतो नायट्रेटिंग मिक्सचर. पहा आपण ऑलरेडी हे 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलंय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण पाहिलं. पहा नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजेच काय असतं, मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इट इज कॉल्ड ॲज अ नायट्रेटिंग मिक्सचर. आता इथं मात्र पहा हे नायट्रेटिंग मिक्सचर असल्यामुळं सबस्टिट्यूशन ऑर्थो, पॅरा आणि पुन्हा या ऑर्थो पोझिशनला होतं. बरोबर, म्हणजे तुम्हाला आता इथं नायट्रेशन कोणत्या कोणत्या पोझिशनला झालेलं पाहायला मिळेल. पहा येस, सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ॲट. ओके, पहा सबस्टिट्यूशन कोणत्या कोणत्या पोझिशनला होतं. सो हिअर इज अ नायट्रो, then again here is also nitro, again here is also nitro. Okay, so 1 2 3 4 5 and 6. पहा तुम्हाला काय मिळालं इथं, तुम्हाला मिळालं प्रोडक्ट. पहा इथं येस, वी आर गेटिंग अ प्रोडक्ट 2 4 6 ट्राय नायट्रोफिनॉल. ओके, प्लस आता पहा इथं साईड प्रोडक्ट कोणता मिळेल बरं. साईड प्रोडक्ट पहा पॅटर्न सेम आहे, आतापर्यंत आपण ज्या रिॲक्शन पाहिल्या तोच पॅटर्न आहे. पहा कसा पॅटर्न आहे. पहा हे पहा, मी इथं ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन स्प्लिट करतो आणि हा नायट्रिक ऍसिड HONO2. बरोबर का. पहा बरं कोणता साईड प्रोडक्ट मिळेल, हायड्रोजन फ्रॉम द फिनॉल अँड OH फ्रॉम द नायट्रिक ऍसिड, H प्लस OH H2O. बरोबर आहे की नाही, H2O. पहा बरं आता इथं 3 पोझिशनला इथं सबस्टिट्यूशन होतं, म्हणजे नायट्रिक ऍसिडचे 3 मोल्स घ्यावे लागतील. एम आय राईट. आणि मग इथं तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल पण किती मिळतील, 3 मिळतील. बरोबर का. पहा आता इथं जो 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल फॉर्म झालाय, पहा हा 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पिक्रिक ऍसिड. यालाच काय म्हणतात पहा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पिक्रिक ऍसिड. पहा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे हा, it is also called as a picric acid and it is a explosive material. पहा हे एक्सप्लोजिव्ह मटेरियल आहे. पिक्रिक ऍसिड इट इज अ एक्सप्लोजिव्ह मटेरियल. सो इन दिस वे phenol eton treating with concentrated nitric acid it form 2,4,6 trinitrophenol which is also called as a picric acid. Then next reaction of phenol with sulfuric acid. आता पहा मी तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. पहा जस्ट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिॲक्शन कशी होते ते आपण इथं डिस्कस करूया, आणि लगेच फक्त टेम्परेचर व्हेरिएशन मुळे काय फरक पडतोय. पहा हा फिनॉल. ओके, फिनॉल आणि याची रिॲक्शन कशा बरोबर आहे. पहा सल्फ्युरिक ऍसिड HOSO3H. बरोबर का. पहा येस, HOSO3H. बरोबर का. पहा आता इथं हा तुम्हाला साईड प्रोडक्ट पहा कसा मिळेल. सल्फोनेशन मध्ये इलेक्ट्रोफाईल असतो फ्री SO3, ऑलरेडी आपण ते स्टडी केलेला आहे. बरोबर की नाही. सो H प्लस OH हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल, हा इथं अटॅक करेल. बरोबर, मग हा ऑर्थो पोझिशनला एक वेळा सबस्टिट्यूशन होईल आणि पॅरा पोझिशनला, आणि मग जेव्हा सबस्टिट्यूशन होईल या प्रकारे तेव्हा तुम्हाला इथं कोणता प्रोडक्ट मिळेल. पहा येस, इथं आला SO3H, म्हणजे हा मिळाला ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. बरोबर आहे, ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. आता पहा आता याच्यामध्ये पुन्हा ऑर्थो आणि पॅरा असे 2 डिफरंट प्रोडक्ट्स मिळतात, बट डिपेंडिंग ऑन टेम्परेचर व्हेरिएशन. पहा रिॲक्शन जर 293 केल्विनला रन केली, 293 केल्विनला, तर तुम्हाला इथे काय मिळेल ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. आणि हीच रिॲक्शन जर तुम्ही हाय टेम्परेचरला म्हणजे
373 केल्विनला रन केली, 373 केल्विनला, तर तुम्हाला इथं काय मिळेल, पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. आता पहा इथं टेम्परेचर प्रोव्हाइड केलंय केल्विन मध्ये. हे 373 केल्विन म्हणजेच काय असतं, 100 डिग्री सेल्सिअस, बरोबर की नाही. आणि हे 293 केल्विन म्हणजेच हे अप्रॉक्सिमेटली रूम टेम्परेचर असतं 25 डिग्री सेल्सिअस, बरोबर की नाही. पहा, सो रूम टेम्परेचरला काय मिळेल तुम्हाला, ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय, इट इज अ रूम टेम्परेचर. ओके, so phenol, it on treating with sulfuric acid at room temperature, it gives orthophenol sulfonic acid. And phenol, it on treating with sulfuric acid at 100 degrees Celsius, it form paraphenol sulfonic acid. Okay, then next reaction, पाहता नेक्स्ट रिएक्शन कोणती आहे, रिमर टिमन रिएक्शन. ओके, आता पहा रिमर टिमन रिएक्शन नेम रिएक्शन आहे, इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. आता याच्यामध्ये 12th लेवलला म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये स्टेट बोर्ड असू दे किंवा एनसीआरटी असू दे, मेकॅनिझम एक्सप्लेन केलेलं नाहीये. ओके, डिरेक्टली रिएक्शन कशी लक्षात ठेवायची हे या प्रकारे इथे एक्सप्लेन केलेलं आहे. सो पहा, स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे, फिनॉल. फिनॉल इट ऑन रिएक्शन विथ क्लोरोफॉर्म अँड एक्वियस NaOH, इट फॉर्म इंटरमिजिएट. दिस इंटरमिजिएट इट ऑन ट्रीटिंग विथ NaOH, बरोबर. पहा तुम्हाला हा कंपाऊंड मिळतोय आणि याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर काय मिळतोय, सॅलिसाल्डिहाइड. सो पहा, आता आपण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करूया. सो फर्स्ट फिनॉल, पहा स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे, इट इज अ फिनॉल. आता पहा फिनॉलची रिएक्शन जेव्हा इथं आपण क्लोरोफॉर्म, ओके, आणि NaOH बरोबर करतोय. आता NaOH हा काय आहे, NaOH इज अ बेस. फिनॉल हा काय आहे, फिनॉल इज अ वीक ऍसिड. मग जेव्हा वीक ऍसिड किंवा ऍसिडची रिएक्शन जेव्हा बेस बरोबर होते, तेव्हा तो काय फॉर्म करतो, तो फॉर्म करतो साल्ट. एम आय राईट, इट फॉर्म साल्ट अँड वॉटर, बरोबर का पहा. सो इथं कशा प्रकारे साल्ट फॉर्म होईल पहा, येस. ओके, सो पहा इथं हा O मायनस अँड Na+. ओके, आणि इथं ऑर्थो पोझिशनला पहा इथं काय फॉर्म होतोय, CHCl2 अँड इट इज अ इंटरमिजिएट. आणि हा याला काय म्हटलंय पहा, इट इज अ इंटरमिजिएट. ओके, इट इज अ इंटरमिजिएट. आता पहा फिनॉलची रिएक्शन NaOH बरोबर झाल्यानंतर सोडियम फिनॉक्साइड फॉर्म होतो, हे तर आपण ऑलरेडी स्टडी केलेलंच आहे, बरोबर. आता इथं इंटरमिजिएट फॉर्म झाला पहा. आता हा जो इंटरमिजिएट आहे याच्यावरती जेव्हा आपण आणखी NaOH ची रिएक्शन करतो फर्दर, NaOH, तेव्हा पहा हा जो CHCl2 आहे याचं कन्व्हर्जन होतं CHO मध्ये. येस, कशामध्ये होतं पहा, इंटू CHO. सो इथं पहा कशा प्रकारे चेंज होईल. इथं हा फॉर्म झाला O मायनस Na+, दॅट इज अ सोडियम फिनॉक्साइड, आणि इथं आला हा CHO, बरोबर का पहा, CHO. आता लास्ट स्टेप मध्ये मी इथं काय करतो पहा, इथं जो कंपाऊंड मिळाला याचं ऍसिड हायड्रोलिसिस करतो पहा. आता याचं ऍसिड हायड्रोलिसिस मी कशा प्रकारे करतोय पहा, हा O मायनस आणि हा Na+, ओके, आणि इथं काय आहे पहा, इथं आहे CHO ऑर्थो पोझिशनला, इट ऑन ऍसिड हायड्रोलिसिस. मग तुम्ही H3O+ मेन्शन करा किंवा H+H2O मेन्शन करा किंवा डायल्यूट HCl मेन्शन करा, काही मेन्शन करा. ऍसिड हायड्रोलिसिस झालं की पहा इथं काय होईल, इथं ऍसिड हायड्रोलिसिस होईल आणि इथं काय मिळेल तुम्हाला, H+ मिळेल. हा O मायनस H+ बरोबर कंबाईन होईल आणि तुम्हाला फायनली काय मिळेल, OH. सो पहा तुम्हाला इथं फायनल प्रोडक्ट कोणता मिळाला पहा. ओके, सो इथं फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळाला, इथं मिळाला OH आणि इथं काय आला पहा, CHO. या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय पहा, इट इज कॉल्ड ॲज अ सॅलिसाल्डिहाइड. ओके, इट इज अ सॅलिसाल्डिहाइड. आता राहिला प्रश्न, बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडेल की याचं मेकॅनिझम कसं आहे. मेकॅनिझम आपल्या सिलेबसमध्ये प्रोव्हाइड केलेलं नाहीये, त्यामुळं तुम्ही रिएक्शन राईट डाऊन करा, थोडीशी प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करून तुम्ही काय करा,
रिॲक्शन लक्षात ठेवा. रिमर टिमन रिॲक्शन किंवा याचं प्रोनाउन्सिएशन असं पण करतात, रायमर टिमन रिॲक्शन. सो पहा, फर्स्ट काय होणार आहे, फर्स्ट इथं वेन फिनॉल रिॲक्ट विथ NaOH, या OH चा काय होतोय पहा, इथं सोडियम फिनॉक्साइड होतोय, सोडियम फिनॉक्साइड. आणि हा जो क्लोरोफॉर्म आहे, हा क्लोरोफॉर्म इथं येतोय CHCl2 च्या फॉर्म मध्ये. ओके, देन आफ्टर ट्रीटिंग विथ NaOH, जेव्हा NaOH बरोबर ट्रीट करतोय तेव्हा या क्लोरो, हा जो CHCl2 आहे याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, CHO मध्ये. आणि फायनल स्टेप मध्ये आपण काय करतोय, हायड्रोलिसिस करतोय. फायनल स्टेप मध्ये इटॉन ऍसिड हायड्रोलिसिस, पहा इथं OH आला म्हणजे तुम्हाला फायनली काय मिळाला, सॅलिसिल डिहाइड मिळाला. इट इज अ सॅलिसिल डिहाइड. ओके, रिमर टिमन रिॲक्शन. आता पहा, मी इथं काय करतो, रिमर टिमन रिॲक्शन साठी पहा, आपण स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे ते पहा. स्टार्टिंग कंपाऊंड, येस, विच वन इज द स्टार्टिंग कंपाऊंड, पहा फिनॉल इज द स्टार्टिंग कंपाऊंड. ओके, येस, विच वन इज द स्टार्टिंग कंपाऊंड, फिनॉल इज द स्टार्टिंग कंपाऊंड फॉर रिमर टिमन रिॲक्शन. ओके, इन द सेम वे आपण पुढे कोल्ब्स रिॲक्शन स्टडी करणार आहे. त्या कोल्ब्स रिॲक्शन साठी सुद्धा पहा, स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे, फिनॉल हाच स्टार्टिंग कंपाऊंड आहे. ओके, देन पहा दोन्ही रिॲक्शन मध्ये फर्स्ट आपण इथे यूज करणार आहे NaOH. ओके, आता अगोदर आपण काय करूया, कोल्ब्स रिॲक्शन स्टडी करूया आणि मग हा इथून पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. नाउ सी कोल्ब्स रिॲक्शन, पहा आता कोल्ब्स रिॲक्शन कशा आहे. Phenol, it on treating with NaOH, it forms sodium phenoxide. It on treating with carbon dioxide at 398 Kelvin at under 6 atmospheric pressure, it forms sodium salicylate, and it on acid hydrolysis, it gives salicylic acid. आता इथं थोडंसं पहा, मी स्टार्ट रिॲक्शनची कुठून करतोय पहा, मी फिनॉल पासून स्टार्ट करतो. बुक मध्ये स्टार्ट केलंय सोडियम फिनॉक्साइड पासून. सो पहा, फिनॉल इट ऑन रिॲक्शन विथ, पहा फिनॉलची रिॲक्शन मी कशाबरोबर करतोय पहा, फिनॉल इट ऑन रिॲक्शन विथ NaOH. आता पहा, सोडियम हायड्रॉक्साइड हा बेस आहे, फिनॉल हा ऍसिड आहे. सो वेन ऍसिड इट रिॲक्ट्स विथ बेस, इट फॉर्म साल्ट अँड वॉटर. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल पहा, इथं मिळेल सोडियम फिनॉक्साइड. ओके, आता हा जो सोडियम फिनॉक्साइड आहे याची रिॲक्शन पहा मी करतो कार्बन डायऑक्साइड बरोबर. पहा CO2 मी रिप्रेझेंट करताना असा रिप्रेझेंट करतो, कार्बन डायऑक्साइड CO2. पाहता इथं जो निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज पहा, हा निगेटिव्ह चार्ज इथं शिफ्ट होईल. ओके, हा इथं शिफ्ट होईल. हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, इथे अटॅक करेल. ओके, हा निगेटिव्ह चार्ज जेव्हा इथे अटॅक करेल तेव्हा ऑलरेडी कार्बनला 4 बॉन्ड्स आहेत, पहा ब्लॅक कलरचे ऑलरेडी 4 बॉन्ड्स आहेत. जेव्हा न्यू बॉन्ड फॉर्म होईल तेव्हा हा बॉन्ड ब्रेक होईल, इथं शिफ्ट होईल आणि हा फॉर्म करेल O-. ओके, म्हणजे तुम्हाला पाहता इथं, येस, तुम्हाला इथं कशा प्रकारचं स्ट्रक्चर मिळेल पहा, मी इन डिटेल मेकॅनिझम एक्सप्लेन करतोय पहा इथं. सो हे जे पाय बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये कोणतीही प्रकारची पोझिशन चेंज होणार नाही पहा, इथं मात्र डबल बॉन्ड फॉर्म होतोय, बरोबर. सो इथं डबल बॉन्ड फॉर्म झाला. ओके, आता इथं पहा, इथं इथं ऑलरेडी एक हायड्रोजन असणार आहे की जो आपण स्प्लिट करत नाही, आणि मग हा कार्बन डायऑक्साइड इथं या प्रकारे येईल, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O-, बरोबर का पहा, इथं लक्षामध्ये. आता इथं याचं जेव्हा आपण ऍसिड हायड्रोलिसिस करू तेव्हा हे इथं H+ येणार आहे पहा, ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर इथं H+ येईल, बरोबर. म्हणजे याचं काय होणार, COOH, आणि इथं COOH आला की फायनली पुढे काय होईल पहा, येस, हा CH बॉन्ड ब्रेक होईल, हा शिफ्ट होईल इथं, देन हा बॉन्ड ब्रेक होईल, हा शिफ्ट होईल इथं. म्हणजे तुम्हाला इथं काय मिळेल पहा, येस. सो इथं स्ट्रक्चर कशा प्रकारचे मिळेल पहा,
मी बुक पेक्षा थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय, बुकमध्ये एवढं डीपमध्ये एक्सप्लेन केलेलं नाहीये. ठीक आहे. सो इथं स्ट्रक्चर पहा कसं मिळेल तुम्हाला. सो पहा इथं काय मिळालं तुम्हाला, COOH. ओके. देन इथं पहा, इथं पाय बॉन्ड फॉर्म झाला, इथं सिंगल बॉन्ड O मायनस अँड Na प्लस. बरोबर का? पहा अगेन फर्दर ऍसिड हायड्रोलिसिस, पुन्हा आपण काय करणार, ऍसिड हायड्रोलिसिस करणार. पहा येस, आता इथं पुन्हा ऍसिड हायड्रोलिसिस आपण इथं केलं, H3O प्लस. आपण H3O प्लस म्हणजे आपण स्टडी केलं, H3O प्लस म्हणजेच काय असतो, H प्लस इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. तर पहा इथं ऍसिड हायड्रोलिसिस होईल आणि इथं कोणता आयन मिळेल तुम्हाला, इथं मिळेल H प्लस. हा H प्लस कोणाबरोबर कंबाईन होईल, या O मायनस बरोबर हा कंबाईन होईल. बरोबर, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, OH. सो फायनल प्रोडक्ट पहा कसा मिळाला. येस. सो इथं पहा, इथं आला OH. बरोबर, आणि ऑर्थो पोझिशनला काय मिळालं पहा, COOH. अँड नाव दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अ सॅलिसिलिक ऍसिड. This compound is called as a salicylic acid. So phenol, it on treating with sodium hydroxide, it forms sodium phenoxide. सुरुवातीला काय फॉर्म झाला होता, सोडियम फिनॉक्साइड. इट ऑन ट्रीटिंग विथ कार्बन डायऑक्साइड. पहा कार्बन डायऑक्साइड बरोबर ट्रीट केल्यानंतर हा इंटरमिजिएट फॉर्म झाला, याच्यामध्ये रिअरेंजमेंट झाली, फायनली ऍसिड हायड्रोलिसिस झालं आणि तुम्हाला काय मिळालं, सॅलिसिलिक ऍसिड मिळालं. आता हीच रिॲक्शन बुकमध्ये पहा या प्रकारे प्रोव्हाइड केली आहे. पहा कशा प्रकारे प्रोव्हाइड केले. येस. सो सोडियम फिनॉक्साइड, आपण एक स्टेप अगोदर गेलो, फिनॉलची रिॲक्शन NaOH बरोबर केली आणि काय फॉर्म झाला, सोडियम फिनॉक्साइड. इट ऑन ट्रीटिंग विथ कार्बन डायऑक्साइड. आता रिॲक्शन कंडिशन पहा, ऍट 398 केल्विन, टेम्परेचर पहा किती आहे, 398 केल्विन. प्रेशर किती आहे, 6 ऍटमॉस्फियर. इट फॉर्म सोडियम सॅलिसिलेट. अँड दिस सोडियम सॅलिसिलेट, इट ऑन ऍसिड हायड्रोलिसिस, इट गिव्ह सॅलिसिलिक ऍसिड. आता इथं मी जे एक्सप्लेन केलं, हे तुम्ही काय करा, हे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आहे. येतं लक्षामध्ये, हे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आहे. तुम्ही थेरॉटिकली प्रिपेअर करताना हीच रिॲक्शन प्रिपेअर करायची आहे, लक्षात घ्या. ओके. आता इथं पहा, इथं मी जे फॉर्म केलं होतं पहा, याचं मी डिरेक्टली ऍसिड हायड्रोलिसिस केलं पहा इथं. तर इथं पुन्हा सोडियम साल्ट फॉर्म होऊन पण ऍसिड हायड्रोलिसिस पुढे होऊ शकतं. ठीक आहे. सो इथं पहा, वन्स अगेन, तुम्ही जेव्हा थेरॉटिकली रिॲक्शन राईट डाऊन करणार आहात तेव्हा तुम्ही हेच यूज करा. सो सोडियम फिनॉक्साइड, इट ऑन ट्रीटिंग विथ कार्बन डायऑक्साइड at 398 Kelvin under 6 atmospheric pressure, it forms sodium salicylate. And this sodium salicylate, it on acid hydrolysis, it gives salicylic acid. इथं पहा, हे ऍसिड हायड्रोलिसिस इथं होतंय पहा, इथं. बरोबर का? पहा H and OH. So finally we are getting a salicylic acid. सॅलिसिलिक ऍसिड आपण पहा एस्पिरिनच्या प्रिपरेशन मध्ये यूज केला होता सॅलिसिलिक ऍसिड. आता पहा ही कोल्ब रिॲक्शन आहे, कोल्ब रिॲक्शन. ओके. आता हा जो सॅलिसिलिक ऍसिड आहे यालाच आपण काय म्हणतोय पहा, इट इज अ ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. पहा 1 and 2, इट इज अ ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. आता या ज्या दोन रिॲक्शन इथं आपण स्टडी केल्या, रिमर टिमन अँड कोल्ब रिॲक्शन, पाहता या दोन्ही रिॲक्शन मध्ये स्टार्टिंग कंपाऊंड आहे फिनॉल. बरोबर का? पहा दोन्ही रिॲक्शनचं स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे, फिनॉल. आपण दोन्ही रिॲक्शन मध्ये फिनॉलची रिॲक्शन आपण फर्स्ट कशाबरोबर कॅरी करतोय, NaOH बरोबर, NaOH. आणि पहा फायनल स्टेप पण आपली फिक्स आहे. फायनल स्टेप मध्ये आपण काय करतोय, ऍसिड हायड्रोलिसिस करतोय, H3O प्लस. बरोबर की नाही? म्हणजे थर्ड स्टेप मध्ये आपण काय करतो, त्याचा ऍसिड हायड्रोलिसिस करतो, H3O प्लस. बरोबर. फक्त पहा सेकंड स्टेप मध्ये इथं आपण सेकंड रिएजंट मध्ये आपण फक्त चेंज करतोय. रिमर टिमन मध्ये कोणता आहे, क्लोरोफॉर्म आहे, CHCl3. बरोबर. आणि इथं कोल्ब रिॲक्शन मध्ये कोणता आहे, CO2 आहे, CO2. पहा
टेम्परेचर आहे 398 केल्विन आणि प्रेशर आहे 6 ॲटमॉस्फिअर प्रेशर. बरोबर. आणि मग पहा आता इथं प्रोडक्ट कोणते मिळत आहेत. इन केस ऑफ रिमर टिमन रिॲक्शन, येस वी हॅव अ प्रोडक्ट. पहा रिमर टिमन रिॲक्शन मध्ये कोणता प्रोडक्ट मिळतोय पहा. सो हा फिनॉल ॲज इट इज. ओके, वन्स अगेन पहा इथं फिनॉल ॲज इट इज. पुन्हा कोल्ड रिॲक्शन मध्ये पण पहा फिनॉल इथं ॲज इट इज. ओके, आता पहा डिफरन्स काय आहे. In case of Riemann-Tiemann reaction, we are getting a CHO at ortho position, and in case of cold reaction, we are getting a COOH at ortho position. मग Riemann-Tiemann reaction मध्ये काय मिळालं पहा, सॅलिसिल्डिहाइड मिळाला. बरोबर. आणि कोल्ड रिॲक्शन मध्ये काय मिळालं पहा, सॅलिसिलिक ऍसिड मिळालं. सॅलिसिलिक ऍसिड. ओके, आता पहा रिमर टिमन रिॲक्शन मध्ये इथं पहा या ठिकाणी हा सीएचओ ग्रुप इंट्रोड्यूस झाला. सीएचओ, आणि याच ग्रुपला फॉर्मिल ग्रुप असं पण म्हणतात. काय म्हणतात? फॉर्मिल ग्रुप. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ फॉर्मिल ग्रुप, अँड देअरफॉर दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज अ फॉर्म्युलेशन रिॲक्शन. आणि म्हणून या रिॲक्शनला फॉर्म्युलेशन रिॲक्शन असंही म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ फॉर्म्युलेशन रिॲक्शन. ओके, सो पहा कशा प्रकारे तुम्ही दोन्ही रिॲक्शन लक्षात ठेवू शकता, मी इथं ते एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, ज्या सेम कंडिशन्स आहेत ते पण आपण प्रोव्हाइड केलं, ज्या ठिकाणी कंडिशन्स चेंज होत आहेत हे पण मी इथे काय केलं, एक्सप्लेन केलं. आता याच्यानंतर दोन सिंपल रिॲक्शन्स आहेत, मेमरी बेस्ड रिॲक्शन्स आहेत, फारसे काही विचार करायचं नाहीये त्यामध्ये. पहा, सो फिनॉल ऑन ऑक्सिडेशन. पहा फिनॉलचं ऑक्सिडेशन. सो पहा इथं मेमरी बेस्ड रिॲक्शन आहे, फार काही कन्सेप्ट वगैरे नाहीये याच्यामध्ये. सो फिनॉल, या फिनॉलचं जेव्हा आपण ऑक्सिडेशन करतोय पहा, इन प्रेझेन्स ऑफ आयदर क्रोमियम ट्रायऑक्साइड किंवा आपण त्यालाच म्हणतो क्रोमिक अनहायड्राइड और सोडियम डायक्रोमेट और H2SO4. फॉर एक्झाम्पल मी समजा इथे यूज केला Na2Cr2O7 दॅट इज अ सोडियम डायक्रोमेट. तर या फिनॉलचं ऑक्सिडेशन होतं आणि पॅराबेन्झोक्विनोन फॉर्म होतो. पहा येस, काय फॉर्म होतो पहा, पॅराबेन्झोक्विनोन. अजिबात विचार करू नका, मेमरी बेस्ड रिॲक्शन आहे, मेकॅनिझमची आवश्यकता नाहीये. तुम्ही सिम्पली काय करा, डायरेक्ट तुम्ही हे लक्षात ठेवा. सो इथं काय फॉर्म झाला पहा, देर इज अ फॉर्मेशन ऑफ पॅराबेन्झोक्विनोन. ओके, अँड दिस वन इज द स्लो रिॲक्शन. फिनॉल ऑक्सिडाइजेस स्लोली गिव्हिंग अ डार्क कलर्ड मिक्सचर इन प्रेझेन्स ऑफ एअर. बरोबर आहे की नाही. एअरच्या प्रेझेन्समध्ये सिम्पली ऑक्सिडेशन होतं आणि काय फॉर्म होतो, पॅराबेन्झोक्विनोन फॉर्म होतो. सो व्हेरी सिंपल रिॲक्शन. एक दोन वेळा राईट डाऊन करा, लक्षात राहून जाईल. ओके, देन लास्ट रिॲक्शन दॅट इज अ कॅटालिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. आता पहा फिनॉलचं कॅटालिटिक हायड्रोजनेशन. ओके, आता पहा मी थोडस लार्ज स्ट्रक्चर इथं ड्रॉ करतो. येस, दिस वन इज द फिनॉल आणि याचं कॅटालिटिक हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजे काय हो, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. पाहता मी हायड्रोजन कसे ऍड करतो, अक्रॉस द पाय बॉन्ड और अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बरोबर आहे की नाही. ऍडिशन कुठं होणार, अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा पहा H2H2H2. मग आता इनिशियली काय होणार इथं, इनिशियली हा बॉन्ड ब्रेक होणार, H सिंगल बॉन्ड H, आणि हे ब्रेक झाला की हे मॉलिक्युल्स काय होणार पहा, सॉरी हे हायड्रोजन ऍटम्स काय होणार, हा इथं ऍड होणार, हा इथं ऍड होणार. ओके, हा इथं ऍड होणार, अगेन हा इथं ऍड होणार. येस, इथं आणि इथं, आणि इथं ऍड झाले की याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं पहा, इन दिस वे. हा OH. बरोबर, आणि तुम्हाला हा मिळतो सायक्लोहेक्झॅनॉल. सायक्लोहेक्झॅनॉल. सो दिस वन इज द कॅटालिटिक हायड्रोजनेशन. बरोबर आहे. हायड्रोजनेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ निकेल, in presence of nickel at 433 Kelvin. So therefore it is called as a catalytic because hydrogenation takes place in presence of catalyst. कोणता catalyst आहे, निकेल. हायड्रोजनेशन मीन्स काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन.
अँड देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेनॉल टेक्स प्लेस. आता पहा इथं इथं इनिशियली प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन असतो. कुठं? इथं फिनॉलमध्ये इनिशियली प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन असतो ऑलरेडी. आणि हा जो ऍड होतोय हा ऍड झाल्यानंतर मग इथं काय फॉर्म होतो? CH2. बरोबर आहे का? इथं CH2, इथं मात्र असेल CH, इथं CH2 अगेन, CH2 अगेन, CH2. सो व्हेरी सिंपल रिएक्शन. बरोबर आहे का? फिनॉल इटॉन ट्रीटिंग विथ हायड्रोजन in presence of nickel, okay, it undergo catalytic hydrogenation to form a cyclohexanol. येथे लक्षामध्ये पहा. सो पहा या टेम्परेचरला, या पर्टिक्युलर टेम्परेचरला 433 केल्विनला फिनॉलचे व्हेपर्स प्रेझेंट असतील. सो इन दिस रिएक्शन मिक्सचर ऑफ वेपर्स ऑफ फिनॉल अँड हायड्रोजन is passed over nickel catalyst at 433 Kelvin to form a cyclohexanol. And now last reaction, very simple reaction, reduction of phenol. Phenol, it on treating with zinc, it undergo reduction to form a benzene. मेमरी बेस्ड रिएक्शन, सिंपल रिएक्शन आहे. पहा याच्यामध्ये हा जो झिंक आहे हा झिंक या ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो. पहा या ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो आणि काय फॉर्म करतो? ZnO, झिंक ऑक्साईड, आणि तुम्हाला इथे काय मिळतो? बेन्झिन. सो फिनॉल इट ऑन ट्रीटिंग विथ झिंक इट अंडरगो रिडक्शन टू फॉर्म बेन्झिन. बरोबर. तुम्हाला साईड प्रोडक्ट कोणता मिळाला? झिंक ऑक्साईड मिळाला. आता इथं आपण रिडक्शन असं का म्हणतो या रिएक्शनला? कारण फिनॉल मधला ऑक्सिजन रिमूव्ह झाला आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन -O म्हणजेच काय? -O म्हणजे रिडक्शन. बरोबर का? पहा. सो फिनॉल इज रिड्यूस टू बेन्झिन ऑन हिटिंग विथ झिंक डस्ट. जेव्हा आपण याला झिंक डस्ट बरोबर हिट करतोय तेव्हा तुम्हाला फिनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं पाहायला मिळेल? बेन्झिन मध्ये झालेलं पाहायला मिळेल. सो दिस वन इज द रिएक्शन्स ऑफ फिनॉल.